सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी धडा क्रमांक 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह हे लेक्चर आपण पाहत आहे आणि या लेक्चरमध्ये आज जो भाग आपण पाहणार आहे तो मूळतः आपण भाग पाहणार आहे येशू ख्रिस्त यांचा. परंतु येशू ख्रिस्तांकडे वळण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी असणारा ज्यू धर्म आणि त्याही आधी आपल्या गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या आधारे आपण सर्वजण एक मिनिट स्क्रीन शेअर करतो. त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानातील जो भाग आपला बाकी राहिलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहे. जस्ट अ मिनिट. चलो, स्क्रीन सगळ्यांना आता व्यवस्थित दिसत असेल. आपण बोलूयात पीपीटी कडे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पंचशिलाचा आपण विचार करत आहे ते शील, पंच म्हणजे 5 आणि शील याचा अर्थ चारित्र्य या अर्थाने घेतलेला आहे. तर माणसाचं चारित्र्य कोणत्या 5 गुणांवर आधारित असलं पाहिजे या संदर्भात गौतम बुद्ध काय सांगतात ते आपण पाहूयात. हे 5 नियम ते सांगत आहेत. त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. अहिंसेचे पुजारी असल्यामुळे त्यांनी हा संदेश दिलेला आहे. त्यांनी दुसरं शील सांगितलं आहे ते चोरी करण्यापासून दूर राहणे, अर्थात अस्तेय. तिसरं सांगितलंय ते म्हणजे अनैतिक आचरणापासून. नैतिक आचरण याचा अर्थ समाजास मान्य असणाऱ्या चांगल्या गोष्टी आणि अनैतिक याचा अर्थ ज्या वाईट आहेत आणि समाजास मान्यही नाहीत, अशा दोन्ही गोष्टी. म्हणजे समाजामध्ये काहीतरी एखादी चुकीची परंपरा आहे आणि त्याच्या विरोधात जर का तुम्ही काही कार्य करत असाल तर त्याला अनैतिक म्हणता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ सतीप्रथा चालू होती की ज्यामध्ये पती निधन पावल्यानंतर पत्नीला त्याच्या चितेवर जिवंत जाळलं जात असे. मग ही प्रथा जर तुम्ही बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत असाल तर याचा तुम्ही अनैतिक आचरण करत नाहीये, हे तुमचं नैतिक आचरण आहे. जरी ते समाजास मान्य नसेल त्या काळच्या समाजास तरी सुद्धा, असा तो विषय आहे. चौथं शील आहे ते म्हणजे असत्य बोलण्यापासून दूर राहणे. या संदर्भात आपण छान उदाहरणं मागच्या तासाला पाहिलेली आहेत. आणि 5वं जे शील आहे ते आहे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. मादक पदार्थ याचा अर्थ सर्व प्रकारची व्यसने. ही व्यसनं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्या कुठल्याही पद्धतीच्या छोट्याशा एखाद्या की ज्या एखादी छोटीशी पुडी असते, त्या छोट्याशा पुडीकडून बडीशेपच्या साहाय्याने हळूहळू मसाल्याच्या पुडीकडे हळूहळू गुटखा, दारू, सिगरेट अशा पद्धतीने घेऊन जाते आणि ती गोष्ट, तो मादक पदार्थ शेवटी माणसाचं शरीर संपवतो. तो जो मादक पदार्थ असेल, असा जो कोणता असेल त्याच्यापासून दूर राहणे. अर्थात गौतम बुद्धांच्या काळामध्ये पंचशिलामध्ये मादक पदार्थांमध्ये तसा विषय येत नव्हता. त्यावेळीचे मादक पदार्थ वेगळे होते. पण आजच्या काळात सांगायचं झालं तर अशा प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहणे की ज्याला आपण व्यसन म्हणू शकतो. एक शील आहे. बौद्ध संघ. धम्माचा उपदेश जो काही आहे तो सगळा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजेच गौतम बुद्धांचे विचार ते एकटे तर सगळीकडे जाऊ शकत नव्हते. आणि जुन्या काळामध्ये अशी सिस्टीम नव्हती, अशी व्यवस्था नव्हती की एका ठिकाणावर बसून आपण सगळ्या जगाशी संपर्क साधू शकू. तर तसा विषय नव्हता. तर त्यामुळे जो काही धम्माचा उपदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्यांचे काही अनुयायी उभे राहतात. त्यांना भिक्खू असं म्हटलं जातं. भिक्खू याचा अर्थ भिक्षा मागून जीवन जगणारे आणि गौतम बुद्धांचा उपदेश जनतेपर्यंत पोहोचवणारे अशी मंडळी. ते आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघामध्ये प्रवेश करत असत. म्हणजेच ते आपलं घरदार सोडून, जसं गौतम बुद्धांनी आपला राजवाडा सोडला, आपल्या
पत्नीला, मुलांना सोडलं आणि त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं, तशा पद्धतीने हे काम करत असत. त्यांना भिक्खू असं म्हटलं जात असे. आता ही गोष्ट खरं तर म्हणजे एखाद्या भिक्खूविषयी बोलायचं झालं, तर अवघड आहे गोष्ट. ही बरोबर आहे का चूक आहे असं सांगणं. साधा विचार करूयात ना आपण, की आपल्या घरामध्ये समजा एखादी मोठी व्यक्ती आहे आणि ती मोठी व्यक्ती जर आपल्या सगळ्या नातेवाईकांना सोडून मी जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडत आहे, असं म्हणून बाहेर जात असेल, तर एक्सेप्ट करणं अवघड आहे. का त्या म्हणजे गौतम बुद्धांचं समजा आपण उदाहरण घेऊयात. त्यांची पत्नी यशोधरा, त्यांचा मुलगा राहुल. त्या मुलाला वाटत असेल ना रे बाबांची भेट घ्यावी. एवढे माझे महान बाबा झालेले आहेत, सगळीकडे फिरतायत, प्रवचनं करतायत, सगळ्या जगात नाव होतंय. भेट घ्यावी वाटत असेल ना. त्या पत्नीला, त्या यशोधरेला वाटत असेल ना, आपल्या पतीचं एवढं मोठं जे कार्य चाललेलं आहे, त्याच्या सोबत आपण थांबावं, राहावं. एकतर त्यांनी माघारी यावं किंवा आपण इथून जावं त्यांच्या सोबत. त्यामुळे हे अवघड आहे, याचं विश्लेषण करणं. म्हणजे जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या कुटुंबातील लोकांना त्रास दिलाच पाहिजे का? किंवा त्यांना त्रास झालाच पाहिजे का? हाही प्रश्न अवघड आहे. तर ठीक आहे. असा जो विषय येतो आहे भिक्खूंचा, ते भिक्खू चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. चारिका याचा अर्थ पायी चालणे, जे आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. आणि स्त्रियांचाही स्वतंत्र संघ होता आणि त्यांना भिक्खुनी असं म्हटलं जातं. पुरुषांना भिक्खू, स्त्रियांना भिक्खुनी. त्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये सर्व वर्ण आणि सर्व जातींचा समावेश होता. इथं कोणताही भेदभाव नाहीये. ज्यांना यायचंय त्यांनी यावं, ज्यांना भिक्खू व्हायचंय त्यांनी भिक्खू व्हावं, भिक्खुनी व्हायचंय त्यांनी भिक्खुनी व्हावं आणि सर्वजण गौतम बुद्धांच्या समोर बसून ते काय सांगतात ते प्रवचन ऐकू शकतात. त्यांचं मनन चिंतन ऐकू शकतात. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही. अशी ही गोष्ट आहे. तेव्हा एक छान फोटो त्या दृष्टिकोनातून मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. सर्व जाती धर्मातील लोक आहेत ते त्यांच्या समोर बसत होते. उपदेशाचे सार. आता त्यांनी काय उपदेश केला? त्यांनी हे सांगितलं, एकूण जे काही सांगितलं याचा सारांश काय घेऊ शकतो आपण? तर तो असा आहे, की त्यांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. गौतम बुद्ध म्हणाले, "कुठं काय करत बसलाय तुम्ही? कुठं त्या देवाला काहीतरी बकरं, कोंबडं काय ते अ, अजून काय म्हणू आपण? बैल आणि घोडा तिकडे पाठवताय. नाहीये गरज त्या देवाला. देवाची फक्त पूजा करा. देवाला पुरेसं आहे तेवढं." हा त्यांचा आशीर्वाद आहे. हे त्यांचं महत्व आहे. हे त्यांचं शिक्षण आहे. त्यांनी बुद्धीचं स्वातंत्र्य मान्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय स्वतः विचार करा. त्या दगडाच्या मूर्ती करून त्याची पूजा करत बसू नका. त्याची पूजा केली की त्याच्यासमोर तुम्ही यज्ञ मांडणार. त्यामुळे ती मूर्तीच बाजूला करा. तुम्हाला यज्ञ मांडायची गरज पडणार नाही. म्हणून त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. मूर्तीपूजेला विरोध केला. गौतम बुद्धांच्या प्रवचनामध्ये गौतम बुद्धांच्या जे काही नियम सांगितले आहेत त्या नियमांमध्ये कुठेही मूर्तीची पूजा नाही. पण भविष्यामध्ये त्यांच्या निधनानंतर पुढचा काळ असा झाला, की त्यांचे काही अनुयायी असं म्हणाले, की गौतम बुद्धांनी मूर्तीची पूजा नाकारणं म्हणजे जगातल्या सगळ्या इतर देवतांची जी मूर्ती आहे, ती नाकारण्यासाठीचा तो विषय आहे. आपण खुद्द गौतम बुद्धांचीच मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करायला हवी. आणि हे करायचं की नाही करायचं यावर आधारित बौद्ध धर्मामध्ये 2 वेगवेगळे विचार प्रवाह तयार झाले. त्यातील एका विचार प्रवाहाने जसं तुम्हाला आठवतंय जैन धर्मातील 2 विचार प्रवाह, एक होते दिगंबर, पूर्ण निर्वस्त्र आणि दुसरे होते श्वेतांबर, पांढरी वस्त्र घालणारे. तसे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा झाले. खरं तर मी महत्त्वाचे 2-2 सांगतोय. खरं तर 4-6 असे आहेत प्रत्येक धर्मामध्ये. पण त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे, की गौतम बुद्धांनी मान्य आहे. गौतम बुद्धांच्या विचारांवर सरळ चालणारे जे लोक आहेत, त्यांचा एक भाग जो आहे तो तयार झाला. आणि दुसरा जो गट आहे तो असा तयार झाला या धर्मामध्ये किंवा याच धम्मामध्ये, की तो असं म्हणायला लागला, की गौतम बुद्धांच्याच मूर्तीची पूजा करायची. इतर कोणाची करायची नाही.
असा तो मुद्दा. म्हणजे गौतम बुद्धांनी हे सगळं सांगितलेलं आहे. पण ते स्वतः एवढे मोठे आहेत, की ते थोडीच म्हणत माझी पूजा करा. पण त्यांची पूजा करणे आपलं कर्तव्य आहे. असा मुद्दा समाजामध्ये काही घटकांकडून आला. आणि त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत ते सुरू झाले. त्यांनी विषमता नाकारलेली आहे, वर्णाच्या आधारे. म्हणजे जे सांगितलं ना, वेगवेगळे वर्ण तयार झाले होते. ते वर्ण जे आपण पाहिले वैदिक काळातले पाहिले, तर त्याच्यामुळे विषमता निर्माण झाली समाजामध्ये. समाजाचे तुकडे पडले. हे त्यांनी नाकारलं आणि त्यांनी असं सांगितलं, की जन्मामुळे कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. जन्मावर काही आधारित नसतं. तुम्ही कर्म करा. तुमचं कर्म ठरवणार आहे, तुमचं काम ठरवणार आहे, तुम्ही किती महान आहात. जन्माच्या आधारावर या गोष्टी ठरवल्या जाणार नाहीत. आणि गोष्ट खरी आहे, वास्तव आहे ही. जे आपला जन्म झाला याच्यात आपला काहीच पराक्रम नाही ना. आपण काहीच मोठं दिव्यतेचे काही दिव्य कार्य केलेलं नाहीये यासाठी, की आपला जन्म झालेला आहे. हां, त्याच्यामध्ये काही धार्मिक संकल्पना असतात, की प्रारब्ध, मागच्या जन्मी मी काहीतरी केलेलं होतं, त्याचं पुण्य म्हणून मी या जन्मात असं झालो. असं काहीतरी संकल्पना असतात, पण त्या धार्मिक संकल्पना आहेत. त्याला वैज्ञानिक पातळीवर किंवा ऐतिहासिक पातळीवर त्याला महत्त्व देता येत नाही. हां, धार्मिक संकल्पना म्हणून कुणी मान्य करत असेल, तर त्याला बंधनही ठेवता येत नाही. तो त्याचा वैयक्तिक विषय आहे. तर अशा प्रकारे आचरणावरून सगळी श्रेष्ठ कनिष्ठता ठरते, वागण्यावरून ती गोष्ट ठरते, असं गौतम बुद्धांचं म्हणणं आहे. एक छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. गौतम बुद्ध काय सांगतायत बघा. एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यात तिच्या घरामध्ये स्वच्छंदपणे म्हणजे मनाला वाटेल तसं, मनाला हवं तसं चिवचिवते. म्हणजे ती बोलू शकते, ती वागू शकते, ती वावरू शकते, ती हालचाल करू शकते. स्वतःच्या मनाप्रमाणे. आणि याचंच पुढचं वाक्य सांगू याचं कंसात त्यांना काय म्हणायचंय ते? जर एक चिमणी तिच्या घरट्यामध्ये आवाज करू शकत असेल, तर एक स्त्री तिच्या घरामध्ये का बोलू शकत नाही? तिच्यावर पुरुषांचा एवढा दरारा किंवा एवढा दबाव का निर्माण झालेला आहे? हा प्रश्न इथे त्यांना विचारायचा आहे. म्हणून ते म्हणतात, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. मग तुम्ही चिमणी सुद्धा जर का स्वतंत्र आहे, तर घरातली स्त्री जी आहे ती पारतंत्र्यात का घालवली आहे? गौतम बुद्धांचा काळ सांगतोय मी. जेव्हा स्त्रियांवर अन्याय सुरू झाला होता, त्यांना घरात चूल आणि मूल म्हणजे मुलं सांभाळणं आणि चूल म्हणजे स्वयंपाक करणं या 2 गोष्टींमध्ये अडकवून ठेवण्यात आलं होतं. त्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार ठेवण्यात आला नव्हता. स्वतःचं अस्तित्व मांडण्याचा अधिकार ठेवण्यात आलेला नव्हता. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळची ही गोष्ट सांगतोय. त्या ठिकाणी गौतम बुद्ध स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन आहे ते मांडतात. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही उन्नतीचा अधिकार आहे असा त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून पुरुष पुरुष आणि स्त्री दोघंही समान आहेत. एक वजन काटा मी आपला नमुना म्हणून तुमच्यासमोर ठेवला, की समानता काय असते हे दाखवण्यासाठी. यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. ते म्हणाले, "यज्ञ करू नका. यज्ञामध्ये तुम्ही यज्ञ करत असताना तुम्ही मंत्र म्हणणार, काही त्या ठिकाणी काही-काही वस्तू तुम्ही त्या यज्ञामध्ये टाकणार, त्या स्वाहा होणार, त्या नष्ट होणार, त्याची वाफ होणार. हा तोटा आहे. कारण जी वस्तू तुम्ही त्या ठिकाणी टाकत आहात, त्या वस्तूला निर्माण करण्यासाठी काहीतरी एक प्रक्रिया राबलेली आहे. त्यासाठी काही पैसा खर्च झालेला आहे. एखादा म्हणेल, "आमच्याकडे आहे पैसा, आम्ही ओततो. आम्ही पैसे टाकू डायरेक्ट." प्रॉब्लेम तिथं नाहीये. प्रॉब्लेम त्या व्यक्तीला नाहीये. प्रॉब्लेम कुठे होतो? ज्यावेळी राजेशाही घरांमध्ये अशी एखादी प्रथा सुरू होते, त्यावेळी समाजातील सर्वोच्च गटांमध्ये, सर्वोच्च घरांमध्ये म्हणजे आजच्या काळात आपण म्हटलं तर टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांनी समजा एखादी प्रथा सुरू केली, तर ती प्रथा हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू बाकीचे लोक त्याचं अनुकरण करू लागतात आणि मग त्या ठिकाणी अडचणीला सुरुवात होते. एक साधं उदाहरण सांगू तुम्हाला. बघा, तुमचे जे सगळ्यांचे घरचे मम्मी-पप्पा जे आहेत तुमचे सगळ्यांचे तर किंवा आजी-आजोबा असतील, काका-काकू असतील, मामा-मामी असतील. ही जी सगळी मंडळी आहेत, यांचं जेव्हा केव्हा लग्न झालं जुन्या काळात,
तेव्हा त्या लग्नाचा एक छोटासा अल्बम साधारण 30-35 फोटोचा होता. बरोबर? तुमचा जर एखादा दादा असेल आणि त्याच्या वेळेस जर का व्हिडिओ शूटिंग केलं असेल, तर त्याची एक कॅसेट आणि एक थोडासा मोठा अल्बम करिश्मा टाइप, करिश्मा असा प्रकार त्याला म्हटलं जायचं. तर तो होता. गेल्या 2-3 वर्षांमध्ये समजा लग्न होणार असेल, तर लग्नाच्या आधीचं एक शूटिंग त्याला प्री वेडिंग शूटिंग असं म्हटलं जातं. ते केलं जातं, की त्यामध्ये पती आणि पत्नी दोघं हिरो-हिरोईन सारखे सगळीकडे वावरत असतात, फिरत असतात. ते छान निसर्गरम्य ठिकाणी जाणार, त्या ठिकाणी फोटो काढले जातात आणि ते लग्नाच्या वेळेस एखाद्या डिस्प्लेला ते लावले जातात. आता हा प्रॉब्लेम अडाणी, अंबानी किंवा श्रीमंत लोकांच्या घरचा नाहीये. पण जेव्हा एखाद्या गरिबाच्या घरी लग्न होतं, तेव्हा त्याच्या मनात येणार ना रे, त्या वडिलांच्या मनात येणार ना, की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला तो प्री वेडिंगचा जो काही लाखो रुपयांचा खर्च आहे तो नाही करू शकत. ते राहील ना त्यांना मनात खुपेल ना त्यांच्या. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम इथं येतो आणि मग त्यांनी केलं म्हणून आपण केलं पाहिजे असं सुरू होतं कर्मकांड. हा तो विषय आहे. म्हणून त्यांनी कर्मकांडाला विरोध केला गौतम बुद्धांनी. सोबत त्यांनी प्रज्ञा आणि शील, प्रज्ञा याचा अर्थ टॅलेंट आणि शील याचा अर्थ चारित्र्य. ही मूल्य मानवाचे कल्याण साधणारी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सोबत त्यांनी सांगितलं म्हणजे प्राणी मात्रांविषयी करुणा ही तुमच्या मनामध्ये असू द्या. करुणे संदर्भातही आपण यापूर्वी बोललेलो आहे. म्हणजे मन विचलित झालं पाहिजे दुसऱ्याला त्रास झाला की. इतरांना झालेल्या जखमांचं विव्हळणं आपल्या मनाला जाणवलं पाहिजे. याला म्हणायचं करुणा. तितकं भावनिक होता आलं पाहिजे. या एक करुणा. तर अशा प्रकारचा सगळा विषय आहे. अशा रीतीने गौतम बुद्धांनी आपले सगळे विचार जे आहेत ते मांडलेले आहेत. गौतम बुद्धांविषयी काल मला वाटतं पृथ्वीराजने एक प्रश्न विचारला होता, की सर त्यांचा वयाचा संदर्भ काहीतरी विचारला होता वयाशी संबंधित. त्यामुळे मग मी एक ती स्लाइडच तयार केली. त्यांचं एकूण आयुष्य गौतम बुद्धांचं 80 वर्षांचं होतं. इसवी सन पूर्व 563 मध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे 562 ला ते 1 वर्ष झाले, 561 ला ते 2 वर्षाचे झाले, 560 ला ते 3 वर्षांचे झाले. उलटे येतोय ना कालरेषेमध्ये आपण. जेव्हा ते 500 पर्यंत पोहोचले, इसवी सन 500 मध्ये ते त्यावेळी 63 वर्षांचे होते. आणि पुढची 83 वर्ष म्हणजे पुढची 17 वर्ष त्यांच्या आयुष्याची. असे एकूण 80 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं. त्यांचा विवाह झाला तो वयाच्या 16व्या वर्षी. त्यानंतर त्यांनी गृहत्याग केला तो वयाच्या 29व्या वर्षी आणि मग त्यांनी पुढे त्यांच्या ज्ञानप्राप्तीसाठीची साधना सुरू केली. ज्ञानप्राप्ती झालेली आहे वयाच्या 35व्या वर्षी. त्यानंतर त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं 45 वर्षे आणि त्यांचं महानिर्वाण झालेलं आहे वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये. आता खरं तर गौतम बुद्धांचं महानिर्वाण म्हणजे 80व्या वर्षी असल्यामुळे असं वाटू शकतं की म्हातारा व्यक्ती झाल्यामुळे झालं असेल, पण ते आणखी काही काळ जगू शकले असते. झालं असं की ते एका शहरामध्ये असताना म्हणजे मत्स्य नगरीमध्ये असताना, मल्ल नगरीमध्ये असताना, मल्ल या महाजन पदामध्ये असताना, तिथे एक चांभार होता. चांभार म्हणजे चपला शिवणारे चांभार. जे आपण नाही का वर्णव्यवस्था पाहिली त्याच्यातले, त्यामधला तो हा एक प्रकार. तर त्याची अशी इच्छा होती, त्याची खूप मनापासून इच्छा होती, की गौतम बुद्धांनी त्याच्याकडे जेवण करावं. आणि त्यांनी तशी विनवणी केली. गौतम बुद्धांनी ती गोष्ट मान्य केली. त्यांचं जेवणही झालं. पण अडचण ही झाली, की तो नको हे अन्न कदाचित तो विरोधही करत असेल, पण त्याच्याकडून थोडं शिळं अन्न म्हणजे रात्रीचं अन्न सकाळी खायला देण्यात आलं. आणि ही जी गडबड झाली, त्या गडबडीमध्ये, त्या अन्नामध्ये, शिळ्या अन्नामध्ये विष निर्मिती झाली. आणि
त्या विषयामुळे त्यांची तब्येत खालावली गौतम बुद्धांची. उपचार वगैरे करण्याचा लोकांनी प्रयत्न केला, पण त्या विषबाधेमध्ये गौतम बुद्ध यांचं निधन झालं. लोकायत. लक्षात घ्या, आपण गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध धर्माचे आपण विचार पाहिले. दुसरा विचार आपण जैन धर्माचा पाहिला. त्याआधी आपण वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्माचा विचार पाहिला. या हिंदू धर्मामध्ये किंवा या वैदिक धर्मामध्ये फक्त वेदांनाच मानणारी आणि पुढे जाणारी अशी मंडळी नव्हती. तर काही लोक असेही होते की ते या नियमांना मानायला तयार नव्हते. हा, त्यांनी महावीर जैन किंवा गौतम बुद्धांप्रमाणे अशा पद्धतीने काम नाही केलं की ते खूप मोठे धर्म वगैरे भविष्यामध्ये होते, पण त्यांनी मूळ जे काही गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी त्यांना जाणवत होत्या, त्याच्यावर मात्र यांनी टीका जरूर केली. आणि त्यातलंच हे एक उदाहरण आहे चार्वाक. चार्वाक फार मोठी स्लाइड नाहीये ही. हे जे व्यक्तिमत्व आहे यांनी केलं काय, तर त्याने स्वतंत्र विचारांवर भर दिला. तो म्हणाला, कसलं तुम्ही त्या वेदांमध्ये अडकून पडताय. वेदांचे प्रामाण्य त्याने नाकारलेलं आहे. 300-400 वर्षांपूर्वी वेद तयार झालेले आहेत. त्या वेदांमध्ये अडकून न पडता स्वतंत्र विचारांवर जगा. म्हणजे यांचं जे तत्वज्ञान आहे, आता पुस्तकात नाहीये ते वाक्य, पण ते तुम्हाला सांगायला आवडेल मला. चार्वाक असं म्हणायचे, जन्माला आला आहात तर जगामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आनंदाने अनुभव घ्या. आणखी एक त्यांचं महत्वाचं वाक्य होतं, ते असं होतं की कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण तुपाशिवाय खाऊ नका. म्हणजे पैशाचं ओझं डोक्यावर झालं तरी हरकत नाही, पण खाणं वगैरे ते एकदम चांगल्या दर्जाचं, उच्च दर्जाचं असलं पाहिजे, असं चार्वाक यांचं म्हणणं होतं. तो एक विचार संप्रदाय आहे, याला संप्रदाय असं म्हटलं जातं, लोकायत संप्रदाय. असे अनेक जण होते, म्हणजे मुख्यतः त्यातली 5 नावं घेतली जातात, की ज्यातील इच्छलपुरी गोस्वामी आहेत, अजित आहेत. की त्यांनी असंही म्हटलंय, की अजितचं म्हणणं असं होतं, की या जगामध्ये पाप पुण्य असं काही नाही. जे काही आहे ते सगळे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे काही घडत आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेल्याच्या नंतर स्वर्ग किंवा नरक या ठिकाणचा विचार करत बसण्यापेक्षा पुढचं भविष्य कुणीही पाहिलेलं नाहीये. तुम्ही आयुष्याचाच स्वर्ग होईल, आयुष्यातच स्वर्गाचा आनंद मिळेल अशा पद्धतीने तुम्ही काम करा, असं अजित यांचं म्हणणं होतं. किंवा असे वेगवेगळे संप्रदायांचे विचार जे आहेत ते होत होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे 3 धर्म जे आहेत ते आपण पाहिले, की जे भारतात निर्माण झाले. आता आपण वळणार आहे ते म्हणजे जगामध्ये निर्माण झालेले आणि भारताकडे वळणारे अशा धर्मांकडे. मुळातच आजच्या लेक्चरचं नाव आहे ते येशू ख्रिस्त असं आहे. पण त्याची मूळ पार्श्वभूमी जी जाते, ती ज्या धर्माकडे जाते तो आहे ज्यू धर्म किंवा त्याचं दुसरं नाव आहे यहुदी धर्म. हा धर्म म्हणजे काय? तर हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. सर्वात प्राचीन धर्म म्हणजे कधीच्या काळातला? इसवी सन पूर्व 1000च्या काळातला. म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये वेद लिहायला सुरुवात झाली, साधारणपणे त्याच काळामध्ये या धर्माची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारचा हा विचार. साधारणपणे 3000 वर्षांपूर्वी, म्हणजे आत्ताचं 2023 वर्ष चालू आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरची 2000 वर्ष आणि त्यांच्या आधीची 1000 वर्ष. असं साधारण 3000 वर्ष असे मानलं गेलेलं आहे. याची जी सुरुवात झाली आहे, ती सुरुवात या ठिकाणी झाली. हे पहा. इथे आहे जेरुसलेम. नाव लक्षात घ्या, जेरुसलेम. इकडे आपला भारत आहे. या धर्माचा उदय किंवा जन्म या ठिकाणी झालेला आहे, जेरुसलेम. जेरुसलेम म्हणजे सध्याचा पॅलेस्टाईन नावाचा इथे देश आहे. आणि तिथे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लढाई आहे. एकाच देशाचे 2 तुकडे पडले, सेम आपल्या भारत पाकिस्तान सारखे. आणि भारत पाकिस्तान जसे कट्टर दुश्मनी त्या सरहद्दीवर राबवतात, असे तुटून पडतात समोरच्याला संपवण्यासाठी, तसं इथे इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये चाललेलं असतं. तेव्हा हा जो काही विषय आहे, त्या विषयामध्ये पॅलेस्टाईन या देशामध्ये असणारं जेरुसलेम हे ठिकाण, या ठिकाणी ज्यू धर्माचा किंवा यहुदी धर्माचा उदय झाला, त्यांचा उगम झाला.
पण गंमत अशी आहे की यांचा नुसता उगम किंवा उदय महत्वाचा नाहीये. ते ज्या जेरुसलेम मध्ये झालं त्या जेरुसलेमचा एक वेगळा इतिहास आहे. फक्त अगदी थोडक्यात सांगतो, तुम्हाला लक्षात येईल त्याचं महत्व काय जेरुसलेम या ठिकाणाचं. हे ज्यू धर्माचं सर्वात मोठं प्रार्थनास्थळ आहे जगातील. दुसरी गोष्ट, हे ख्रिश्चन धर्माचं सुद्धा जगातील सर्वात मोठ्या प्रार्थनास्थळांपैकी एक आहे. आणि तिसरी गोष्ट, हे इस्लाम धर्माच्या सुद्धा जगातील सगळ्यात मोठ्या प्रार्थनास्थळांपैकी एक आहे. आणि असं मानलं जातं की हे जे पॅलेस्टाईन आणि इस्रायल आहे ना, ह्यांचा प्रॉब्लेम लवकर सोडवला गेला पाहिजे. नाहीतर पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन देशांचा लढा हा तिसऱ्या जागतिक महायुद्धाचं कारण ठरू शकतो, ज्याच्यामध्ये सगळं जग नष्ट होईल. हा विचार तेव्हा मानला गेलेला आहे. तसं ते जेरुसलेमचं ते महत्व आहे. यांची मान्यता अशी आहे की देव एकच आहे आणि ज्यू धर्माच्या देवाचं नाव आहे येहोवा. येहोवा हे ना, हा पुस्तकामध्ये देव एकच आहे एवढंच आहे बरं का. येहोवा हे मी आपलं तुम्हाला माहिती सांगण्यासाठी म्हणून मी घेऊन आलेलो आहे ते नाव. येहोवा नावाचा हा देव आहे आणि हा देव या धर्माचा आहे आणि हा एकच देव आहे. आणि हा एकच देव या ठिकाणी या सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं पालन पोषण आणि सृष्टी नष्ट करणे हे सगळी कामं तो एकटाच देव करतो, अशी त्यांची संकल्पना आहे या ज्यू धर्मियांची. त्यांची शिकवण पहा, न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमानी असायला हवं. बघा आतापर्यंत आपण वैदिक धर्म पाहिला, सगळं काही चांगलं सांगितलेलं आहे, शिकवण चांगली आहे. मग आपण जैन धर्म पाहिला, सगळी शिकवण चांगली सांगितलेली आहे. मग आपण बौद्ध धर्म पाहिला, त्यातही सगळी शिकवण चांगली सांगितली आहे. आता आपण ज्यू धर्म पाहत आहोत, इथे सगळी शिकवण आहे ती चांगली सांगितलेली आहे. म्हणजे मूळ जेव्हा एखादा धर्म सुरू केला जातो, सुरू होतो, त्यावेळी त्या ठिकाणी असं काही कुठलाच प्रॉब्लेम नसतो. सगळी जी शिकवण आहे ती समाजाच्या कल्याणासाठी सांगितलेली असते. तर अशा पद्धतीचा हा एक धर्म. या धर्माचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला सिनॅगॉग असं म्हटलं जातं. पहा एक छान असं भव्य अशा पद्धतीचं तुम्हाला एक सिनॅगॉग दिसत आहे. आणि पुढचा जो धर्म आहे तो एक ख्रिश्चन. आता आपण वळणार आहे येशू ख्रिस्तांकडे. आता ही जी गोष्ट आहे नेमकी येशू ख्रिस्तांची, याची पार्श्वभूमी ज्यू धर्म कसा काय हे मी तुम्हाला सांगतो. विषय हा आहे की येशू ख्रिस्त यांचे आई वडील म्हणजे पिता जोसेफ आणि आई मारिया हे मूळचे ज्यू धर्मीय होते किंवा ज्यू समाजाचे होते, यहुदी होते असं मानलं जातं. काही लोक असं मानतात. आणि त्यांच्या पोटी येशूंचा जन्म झाला. आणि येशूंच्या जन्मापासून पुढे आपण कॅलेंडर सुरू केलं. म्हणजे खरं तर त्यांच्या जन्माचा दिवस असं मानलं गेलेलं आहे की आजची तारीख काय आहे. समजा आता आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2023. याचा अर्थ काय, तर येशू ख्रिस्तांच्या जन्माला 2023 वर्ष पूर्ण होऊन 9 महिने पूर्ण होऊन 15 दिवस पूर्ण झाले आहेत. म्हणजेच 15/9/2023 असा याचा अर्थ होतो. पण ही गोष्ट ऍक्च्युअल थोडीशी गडबडलेली आहे बरं का. ठीक आहे, ते सांगतो मी पुढे सांगतो. थोडासा तारखेत थोडासा वर्षामध्ये थोडासा घोळ झालाय, तो कसा ते सांगतो मी पुढे. येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि त्यांच्या नावावरून ख्रिश्चन धर्माची सुरुवात झालेली आहे. त्यांचा जीवनकाळ किती वर्षांचं आयुष्य होतं यांचं, तर त्यांचं आयुष्य होतं 30 ते 33 वर्ष. आणि त्यानंतर पुढे त्यांना क्रूजवर लटकवण्यात आलं आणि त्यांना ठार मारण्यात आलं. म्हणजे नेमकं झालं काय, ते काय करत होते. आयुष्य तर खूप कमी आहे. 30-33 वर्ष म्हणजे बाळांनो खूप कमी आहे. या काळामध्ये आजच्या काळातली काही मुलांचं शिक्षण सुद्धा या काळापर्यंत संपत नाही.
30 ते 33 वर्षांपर्यंत जे उच्च शिक्षण घेतात, खूप मोठं शिक्षण घेतात, अशी काही मुलं. मग यांचं एवढूसच आयुष्य, पण समाजासाठी मात्र त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. त्यांनी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय केली, तर त्यांनी अहिंसेला महत्व दिलं. अहिंसेचा त्याग करायला लोकांना सांगितलं. त्यांनी समाजामध्ये शांतता पसरावी असा उपदेश केला. त्यांनी समाजामध्ये सगळ्या लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, की एकमेकांची हिंसा करू नका, भांडणं करू नका, वाद करू नका, चांगले राहा एकमेकांसोबत. आणि धार्मिक मान्यतेनुसार त्यांनी काही मृतांना जिवंत करण्याचंही काम केलेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार. मी आधीच सांगितलं, धर्मामध्ये मान्य करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. इतिहास किंवा विज्ञान ही गोष्ट मान्य करत नाही. पण त्यांच्याकडे अशा पद्धतीची एक शक्ती होती, की ते अशा पद्धतीचे अशक्य गोष्टी शक्य करू शकत होते. असा काही लोकांना विश्वास होता आणि त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास वाढत चाललेला होता. मुळातच ते एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. पण गोष्ट अशी आहे, की आपल्या जगामध्ये एखादी समजा संत व्यक्ती असेल, ती काही चांगलं काम करत असेल, की त्याला त्रास द्यायचा. त्याला नको-नको करून टाकायचं. आणि एवढा त्रास द्यायचा, एवढा त्रास द्यायचा, एवढा त्रास द्यायचा, की त्याने शेवटी तो विचार तरी सोडून दिला पाहिजे किंवा त्याने आयुष्य तरी सोडून दिलं पाहिजे. येशू ख्रिस्तांकडेच कशाला जायला पाहिजे? आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो ना तुम्हाला. संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी जी काही गाथा लिहिली, जे काही त्यांनी तत्वज्ञान मांडलं, जो विचार मांडला, साधा विचार नाही हा. 1600 ते 1650 चा काळ म्हणजे त्यांचं निधन झालं तेव्हा शिवाजी महाराज फक्त 20 वर्षांचे होते. तो काळ. त्या काळामध्ये देहू नावाच्या एका छोट्याशा गावाच्या बाजूला असणाऱ्या टेकडीवरती एका झाडाखाली बसून हा माणूस म्हणतो किंवा हे संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका अणू एवढा, तुका आकाशा एवढा. तुका अणू एवढा लहान, तुका आकाशा एवढा मोठा. अणू, ॲटम बॉम्ब, जगातील सर्वात लहान. आता त्यालाही आता फोडण्यात यश आलेलं आहे. पण लहान कण म्हणजे अणू आणि जगातील सर्वात मोठा विध्वंस करू शकतो तो अणुबॉम्ब. या दोन्हीची संकल्पना तुम्हाला तुका अणू एवढा लहान, तुका आकाशच्या एवढा यावरून जाणवते. त्यांना काहीतरी कल्पना असेल ना, विचार तरी झाला असेल. असं मत नाही त्यांनी काय फॅक्टरी वगैरे टाकून तिथं काहीतरी प्रयोग केलाय. नाही. विचार तरी केला असेल ना. ज्ञान मिळवलं असेल, काही वाचन केलं असेल. आणि दुसरी बाजू संत ज्ञानेश्वर महाराज. पिता विठ्ठल आणि आई रुक्मिणी यांनी आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना रात्रीच्या वेळी पुरणपोळी खायला घालून ते घरातून बाहेर पडले आणि जलसमाधी घेतली. इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्वतःचं नाकतोंड बुडवून स्वतःला मारून घेतलं. तरी सुद्धा आळंदीतील त्या काळच्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत निवृत्ती महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांना त्रास दिला, त्यांना वालीत टाकलं, त्यांना अन्नधान्य मिळालं नाही खायला. ते भिक्षामदेही करत निघाले तर त्यांना भिक्षा वाढली गेली नाही. त्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल केले आणि त्या संत ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितली, जिला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, म्हणजेच भगवद्गीतेचा आजच्या काळात कसा वापर केला पाहिजे हे त्यांनी त्या काळात सांगितलं. आणि आपण काय केलं? लोकांनी त्यांना त्रास दिला. संत तुकाराम महाराजांना त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवायला लावल्या, त्यांचं लेखन साहित्य बुडवायला सांगितलं. संत ज्ञानेश्वरांना अखेर समाधी घ्यावी लागली. हा, त्याला काही चांगल्या गोष्टी चांगल्या बाजूने त्याला वळवलं जातं. चांगल्या बाजूने अर्थाने की ते ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण आल्यानंतर त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण केली. वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. वयाचं 12 वर्ष म्हणजे तुमचं वय बरं का. तुमच्या वयाचे असताना संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आणि 16व्या वर्षी म्हणजे आजच्या 10वीच्या मुलाचं जे वय असतं तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली. आणि मग नंतर सगळ्या भावांसाठी काही वर्ष मी 2-2 वर्ष जगेल असं म्हणून शेवटी
21-22 वर्षापर्यंत जगले आणि त्यानंतर पुढे त्यांनी समाधी घेतली. पण त्रास दिलाच ना लोकांनी. आणि गोष्ट अशी आहे, जिवंत असताना संतांना छळ छळतो हा समाज. आणि नंतर त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो, डोक्यावर घेऊन मिरवतो आणि मग म्हणतात किती त्रास सहन केला त्यांनी. अशीच गोष्ट युरोपमध्ये येशू ख्रिस्तांची झाली. हे एक महान शांततेचा संदेश देणारे संत होऊन गेले. लोकांनी काय केलं? छळलं, त्रास दिला. किती त्रास दिला? हा बघा, हा क्रूज. याच्यावर लटकवलेलं आहे त्यांना. ते खांद्यावर घेऊन अशा प्रकारचा लाकडी जो काही तो सांगाडा आहे तो खांद्यावर घेऊन सगळ्या गावभर राज्यभर फिरवलं त्या काळच्या राजाने आणि त्यांना लटकवलं. हातांमध्ये खिळे ठोकले, पायांमध्ये खिळे ठोकले. जर पायांचा जर का त्रास वाचवायचा असेल तर श्वास जोराने घ्यावा लागतो आणि त्यामुळे ते श्वास घेतला की पायाची जी जखम आहे ती फाकवली जायची, जास्त रक्त निघायचं, जास्त वेदना व्हायच्या आणि श्वास सोडताना हात सैल पडायचा, तिथे जास्त वेदना व्हायचा, जास्त रक्त यायचं. इथे खिळे ठेवून ठोकलेलं आहे, पायाला खिळे लावून ठोकलेलं आहे. संत होणं साधी गोष्ट नाही. आणि अशा पद्धतीने वयाच्या अवघ्या 30व्या-33व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 30 ते 33 काय विषय आहे? तुम्ही तर सर मगाशी सांगितलं त्यांचा जन्म म्हणजे आज 2023 वर्ष 9 महिने आणि 15 दिवस पूर्ण झाले तेवढं कन्फर्म सांगता येतंय. मग 30 किंवा 33 वर्ष ही गडबड काय? तर ती गडबड अशी झाली की येशू ख्रिस्तांच्या नंतर साधारणपणे 600 वर्षांनी एका व्यक्तीने ज्यांनी त्यांच्यावरती अभ्यास केला, त्याने त्यांच्या जन्मापासून पुढे सगळं कालगणना मोजायला म्हणजे इसवी सन त्यांचं आई वडिलांनी ठेवले नाव ईसा. ईसा या नावाला पुढे येशू हे नाव असं बोलता बोलता बदलत ना नाव, तसं ते नाव बदलत गेलेलं आहे. तर तसा तो विषय आहे. त्यामुळे ईसाचं येशू झालेलं आहे. तर ईसावरून इसवी आणि सन म्हणजे साल. ईसाच्या जन्मापासून किती साल असा तो दिवस आहे. त्यामुळे खरं तर एकदम परफेक्ट असायला हवी तारीख. पण त्या ठिकाणी ते गणित मांडत असताना त्या गणित मांडणाऱ्या व्यक्तीकडून ती गडबड झालेली आहे. आणि असं म्हणतात की 3-4 वर्ष त्याच्याकडून मागे जी होती ती पुढे सरकली. आणि 5 दिवस. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की 5 दिवस सुद्धा सरकले. म्हणजे आपणही मानतो की 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता बरोबर त्यांचा जन्म झाला आणि तिथून पुढे आपण नववर्ष सुरू करतो. पण ही गोष्ट कुठपर्यंत मान्य करायची की मुळात ही गोष्ट का मान्य करायची? युरोपमध्ये होते ना ते संत. आपण इथले एखादे संत का नाही निवडले? त्याच्या मागचं कारण सांगतो आणि मग आपण पुढे बोलूया. त्याच्या मागचं कारण असं आहे की इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या लोकांनी संपूर्ण जगावर राज्य केलं गेल्या 150-200 वर्षांमध्ये. आणि ज्या काळामध्ये विज्ञानामुळे सगळं जग जोडलं जात होतं, त्या काळात यांचं सगळ्या जगावर राज्य होतं. आणि या तीनही देशातील जे काही राज्यकर्ते होते, म्हणजे जे सगळे लोकशाही म्हणूयात आपण किंवा जे काही सैनिक घेऊन आलेल्या कंपन्या होत्या, ह्या सगळ्यांचे जो विचार होता, तो विचार येशू ख्रिस्तांचा विचार होता, म्हणजेच ख्रिश्चन धर्म होता. त्यामुळे संपूर्ण जगासाठी एक कॅलेंडर तयार झालं. आणि त्यामुळे त्यांचं एक सेपरेट कॅलेंडर आणि मग प्रत्येक ठिकाणी आपापलं एक सेपरेट कॅलेंडर असतंच. प्रत्येक विचाराचं एक सेपरेट कॅलेंडर असतं. तर तशा पद्धतीचं ते कॅलेंडर आहे ते इसवी सन हे सगळ्या जगाने स्वीकारलं. तेच आपणही स्वीकारलं. आपण म्हटलो की हे काही आपण काढून टाकणार नाही. आपण या पद्धतीने आपली वाटचाल चालू ठेवूयात. कारण ते जर केलं नाही तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात गडबड होणार. म्हणजे आपण म्हणणार भाद्रपद कृष्ण 4 मध्ये आपण 1945 मध्ये मी तुमच्या समोर उभा आहे. तर समोरचा म्हणेल हे काय? गडबड आहे ना? कारण तो दुसऱ्या देशातला आहे. त्यामुळे ते एक सगळ्यांना बोलायला, सगळ्यांच्या व्यवहाराला सोपं पडावं म्हणून सुद्धा इसवी सणाचा जो विषय आहे, तो तसाच चालू ठेवण्यात आला. येशू ख्रिस्तांचं जे निधन झालं 30 ते 33 वर्षांच्या काळामध्ये, त्यामध्ये त्यांचे त्यावेळीचे जे
शिष्य होते, ते एकूण 12 शिष्य होते, प्रमुख शिष्य 12. त्यातील हे जे दिसत आहेत ना, सेंट थॉमस, हे शिष्य भारतामध्ये आले इसवी सन 52 मध्ये. त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर या ठिकाणी केरळ राज्यामध्ये ते तिथे आले आणि त्यांनी तिथे चर्चची स्थापना केली. अशा प्रकारे इसवी सनाच्या पहिल्याच शतकामध्ये येशू ख्रिस्तांच्या निधनानंतर अवघ्या 22 वर्षांनी सेंट थॉमस भारतात आले आणि त्यामुळे ख्रिश्चन धर्म जो आहे तो भारतामध्ये पोहोचला. ख्रिश्चन विचार भारतामध्ये पोहोचला. तर अशा प्रकारचा हा विषय आहे. येशू ख्रिस्तांची शिकवण काय आहे ती आता आपण पाहूयात. देव एकच आहे. लक्षात घ्या, यांच्या आधी यांचे मम्मी पप्पा कुठल्या धर्माचे होते? ज्यू धर्मी होते. आणि ज्यू धर्म हा जगातील पहिला धर्म ज्याने सांगितलं देव एकच आहे, त्याला दुसरं नाव द्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलेलं होतं. अर्थात त्यांनी येहोवा हे नाव दिलं, बाकी सगळ्यांनीच वेगवेगळं नाव दिलेलं आहे. इथे बघा, ख्रिश्चन धर्मामध्ये काय म्हटलेलं आहे की देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ असा पिता आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे, त्याच्याशिवाय इतर कुणीही शक्तिमान नाही. आणि येशू ख्रिस्त हे ईश्वराचे पुत्र आहेत. ईश्वराने मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं होतं, असा संदेश दिलेला आहे. त्याला प्रेषित असं म्हटलं जातं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सर्वजण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत, भाऊ बहीण आहोत. संपूर्ण जगामध्ये आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर सुद्धा. शत्रूवरही प्रेम करायला हवे, चुकलेल्यांना क्षमा करावी, असा सगळा संदेश जो आहे तो ख्रिश्चन धर्मामध्ये दिलेला आहे. इथपर्यंतचा भाग जो आहे तो या धर्माचा आहे. आणि यानंतर पुढे आपण पाहूया ते म्हणजेच या धर्माचा धर्मग्रंथ म्हणजेच बायबल. आणि या धर्माचं प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च. तेव्हा अशा प्रकारे हा धर्म सुरू झाला. जे जिवंत असताना त्यांना फार काळ लोकांनी जगू सुद्धा दिलं नाही. अवघ्या 30-33व्या वर्षी त्यांना मारून टाकण्यात आलं असं आपण म्हणूयात. क्रूजवर लटकवून त्यांना मारण्यात आलं. हा, त्यांना त्यांचं ज्या दिवशी निधन झालं तो दिवस गुड फ्रायडे म्हणून मानला जातो. एक सहज शंका मनामध्ये येऊ शकते, सर गुड फ्रायडे का? म्हणजे माणूस मरतो आणि एवढे मोठे महान संत जेव्हा निधन पावतायत तेव्हा तो खरं तर बॅड फ्रायडे असायला हवा ना, ब्लॅक फ्रायडे असं काहीतरी ते मानलं, पण त्याला गुड फ्रायडे का म्हटलेलं आहे? तर ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार असं आहे की मानवाच्या पापांसाठी या ईश्वराच्या पुत्राने स्वतःहून हे बलिदान मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता मानवी समाज जो आहे तो पापमुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते बलिदान देऊन. त्यामुळे त्याला गुड फ्रायडे असं म्हटलं गेलेलं आहे. तो फ्रायडेचा दिवस होता. आणि त्यानंतर पुढे 2 दिवसांनी ईस्टर संडे हा सण ख्रिश्चन धर्मामध्ये साजरा केला जातो. ईस्टर संडे याचा अर्थ त्या दिवशी येशू ख्रिस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचं पुनरुज्जीवन झालं, म्हणजे ते पुन्हा जिवंत झाले, अशी धार्मिक मान्यता आहे. आणि त्यानंतर पुढे ते स्वर्गामध्ये निघून गेले, अशी मान्यता आहे ही पुढची. तर अशा प्रकारे आपण येशू ख्रिस्तांच्या संबंधी ही कथा त्या संबंधीच्या बॅकग्राऊंड सहित पाहिली. पुढचं जे लेक्चर होणार आहे ते असणार आहे इस्लाम धर्मापासून त्याची सुरुवात होणार आहे. मोहम्मद पैगंबर त्याचे संस्थापक होते. चालेल, तर ते लेक्चर आपण पुढे घेऊयात. आज आपण इथे थांबूयात. फक्त वेळ जास्त होऊन गेला, 43 मिनिट. ओके, येस. चला, काही बोलायचं विचारायचं असेल तर बोलून घ्या, विचारून घ्या, सांगून घ्या. 44 मिनिट होईपर्यंत थांबतो मी. काही शंका असेल तर मांडा. 5च जण आहेत. एवढी मेहनत घेतो आपण, एवढे कष्ट घेतो, आणि तर पुढचे लेक्चर केव्हा आहे? उद्या शनिवार आहे ना? हा, उद्या शनिवारी मी शक्यतो बघूयात. उद्या समजा शनिवारी संध्याकाळीच असेल लेक्चर, पण जर संध्याकाळचे काम माझं निघण्याची शक्यता आहे, तसं असेल तर मी दुपारी लेक्चर घेईल. दुपारी म्हणजे साधारण 1-2च्या आसपास. बघूयात, कळवतो मी तसं तुम्हाला. तर संध्याकाळी काही कामाची गडबड असेल तर मी दुपारी लेक्चर घेईल, पण उद्या लेक्चर होणार आहे कन्फर्म.
ठीक आहे. अजून आहेत 15 सेकंद. काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. 45 मिनिट झाले की आपण बंद करूयात. ठीक आहे. चलो. बाय बाय.